नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे मंगळवार, तर उद्या आहे वटपौर्णिमा. आपल्या घरामध्ये संकट येत असतील, आपली एखादी कठीण इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होत नसेल तर आपण गायीची आजच्या दिवशी पूजा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते आणि गायीला आपण एखादी वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील संकटे दूर होतात. कारण की आजच्या दिवशी म्हणजेच की आपण दररोज जरी गायीची सेवा पूजा केली किंवा गायीला ज्या वस्तू खायला वगैरे दिला, चारा म्हणा किंवा अजून कोणत्या वस्तू, तर त्यामुळे काय होईल की आपल्याला सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद मिळेल. आणि गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो, म्हणून मग आपल्याकडून कळत न कळत काही चुका होत असतात देवांची सेवा करत असताना. त्यामुळे मग आपल्याला गायीच्या आजच्या दिवशी सेवा करायची आहे. तर अशी कोणती वस्तू आहे की ती आपण आजच्या दिवशी गायीला खायला द्यायची आहे, त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता वडाच्या झाडाला आपण ज्यावेळेस वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी आपण वडाच्या झाडाजवळ जात असतो, तर मग तिथे जाण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे. आता बरेच वेळा काय होतं की पौर्णिमा असल्यामुळे आपण पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या घरातील संकटे दूर होण्यासाठी बरेच उपाय वगैरे करत असतो. म्हणून मग त्याचप्रमाणे आता बऱ्याच लोकांना माहिती नसतं की पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावास्येच्या दिवशी काही सेवा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील संकटे दूर होतात आणि आपली कठीण इच्छाही पूर्ण होत असते. आपली इच्छा पूर्ण होण्या अगोदरच मग आपण काय करतो की इतरांना सांगत असतो. त्यामुळे मग आपण कोणतीही सेवा उपाय केली तर त्याबद्दल आपल्याला फळ मिळत नाही. म्हणून मग आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सांगू शकता, ज्यामुळे की त्याचा फायदा इतरांना पण होईल आणि त्यांचा उपाय वगैरे सेवा करून त्यांना पण त्यांचं फळ मिळेल. म्हणून मग आता पौर्णिमा कोणतीही असेल तर मग आपण काय करतो की आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. मग आपल्याला जर तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नसेल तर मग आपण काय करायचं आहे, घरीच ज्यावेळेस स्नान करणार असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि हर हर गंगे म्हणून असं स्नान करायचं आहे. यामुळे काय होतं की त्या व्यक्तीमधील पितृदोष दूर होतो. कधी कधी काय होतं की एखाद्या व्यक्तीला सतत वाईट बोलण्याची सवय असते किंवा सतत नकारात्मक बोलत असते ती व्यक्ती, त्यावेळेस मग ह्या गोष्टी त्या व्यक्तीमध्ये पितृदोष असल्यानंतर पण घडत असतात किंवा त्या व्यक्तीवर सतत काय ना काय संकट येत असतात. म्हणून मग पौर्णिमेच्या दिवशी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. आता आपण काय करत असतो की आपल्यासारख्या लोकांना माहिती नसतं, म्हणजेच की जे मध्यम वर्गातील लोक आहेत तर त्या लोकांना माहिती नसतं की जे श्रीमंत लोक आहेत तर ते पौर्णिमेच्या दिवशी बरेच उपाय करत असतात. म्हणजेच की त्यापैकीच हा जो उपाय आहे एक, तर संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, गव्हाच्या पिठाचा एक आपल्याला दिवा बनवायचा आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला त्यामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता तो दिवा मग आपल्याला तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या पिठाच्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि मग तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये 2 लवंग टाकायचे आहे, 1 वेलची टाकायची आहे आणि मग दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर हा दिवा मग आपल्याला कुठे लावायचा आहे, तर हा दिवा आपल्याला अगोदर उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो दरवाजा काय करायचा आहे, त्या दरवाजावरून 7 वेळा उतरवायचा आहे आणि मग डाव्या किंवा उजव्या बाजूने तो जो दिवा आहे तर तो दिवा ठेवायचा आहे. म्हणजेच की घराचा जो आपला मुख्य दरवाजा आहे तर तिथे डाव्या किंवा उजव्या बाजूला तुम्ही तो दिवा ठेवू शकता. जरी दिवा हवेने विझत असेल तरी पण मग परत तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता. हा दिवा बनवताना मग असा दिवा बनवायचा आहे की त्यामध्ये 2 किंवा 3 तास तो दिवा राहिला पाहिजे. त्या दिव्यामध्ये तेल एवढं आपल्याला टाकता आलं पाहिजे. म्हणून तशा पद्धतीचाच दिवा आपल्याला अगोदर बनवायचा आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी तो जो दिवा काय करायचा आहे, तर त्या दिव्यामध्ये जे आपण सामान टाकलं आहे, म्हणजेच की 2 लवंग आणि 1 वेलची, तर वेलची आणि लवंग निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि एखाद्या झाडाखाली तो जो दिवा आहे तर तो दिवा मग तुम्ही एखाद्या झाडाखाली पक्षी खाऊन घेतील किंवा अशा ठिकाणी ठेवायचं आहे. लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते, म्हणून मग आपल्या घरातील दारिद्र्य दूर होते, लक्ष्मी टिकून राहते. तर हा उपाय आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला करायचा आहे. आता जर तुम्हाला ह्या पौर्णिमेला करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही पुढील महिन्यात जी पौर्णिमा येईल त्यावेळेस पण तुम्ही करू शकता. आता आजच्या दिवशी आपल्याला वटपौर्णिमा असल्यामुळे गायीला ज्या वस्तू खायला द्यायच्या आहेत तर त्या काय करायचं आहे. आता जर तुमच्या इथे घरीच गाय नसेल तर तुम्ही इतर कुठे जाऊन पण तुम्ही गायीला वस्तू खायला देऊ शकता. त्यासाठी आपण आता वटपौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच भागांमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य असतो. आता तुमच्या भागामध्ये जो नैवेद्य असेल तुम्ही तो नैवेद्य बनवून मग वटपौर्णिमा साजरी करू शकता. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की एक चपाती बनवायची आहे
आणि मग चपाती बनवत असताना चपातीमध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे, अशी आपल्याला चपाती बनवून झाल्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं गूळ टाकायचं आहे आणि आपल्याला 1 तास अगोदर हरभरा डाळ थोडीशीच भिजत ठेवायची आहे, ज्यामुळे काय होईल की गाय खात असताना गायला कडक लागणार नाही, म्हणून भिजत ठेवायची आहे. आणि मग ती चपाती घ्यायची आहे आणि आपण वडाची पूजा करण्यासाठी जाणार आहोत. त्यावेळेस मग तुम्ही दिवसभरातून हा उपाय कधीही करू शकता, कारण पौर्णिमा 2 दिवस आहे, त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी पण हा उपाय करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी पण, जोपर्यंत पौर्णिमेचा मुहूर्त आहे तोपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. जाण्या अगोदर काय करायचं आहे, 1 तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, हळदी कुंकू घ्यायचं आहे, गाईला मग 2 केळी घ्यायची आहेत खायला. जवळपास अजून दुसरी गाय किंवा गायचं वासरू असेल तर त्यांना पण तुम्हाला मग केळी घेऊन जायची आहे वेगळी, किंवा हिरवा चारा. जर तुमच्या घरीच गाय असेल तर तुम्ही घरी पण हा उपाय करू शकता. तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे, अगोदर गायच्या पायांवरती पाणी टाकायचं आहे, गायला हळदी कुंकू लावायचं आहे, गायची पूजा करायची आहे. आणि तुम्ही जे केळी म्हणजेच की केळी वगैरे घेतली आहे तर ती गायच्या वासरांना खायला द्यायची आहे, किंवा तुम्ही गायला पण खायला देऊ शकता. आणि मग ती जी चपाती आपण बनवली आहे तर ती चपाती मग आपल्याला गायला खायला द्यायची आहे आणि गायच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे. आपली जी पण काही इच्छा आहे, कितीही कठीण इच्छा आहे त्याबद्दल मग सांगायचं आहे. घरामध्ये पैसा टिकून राहत नाही, मुलामुलींचे विवाह जुळून येत नाही, किंवा घरामध्ये एखाद्या व्यक्तीला पितृदोष आहे, जे पण काय आहे, किंवा घरात एखाद्या व्यक्तीला सतत काय ना काय संकट येत असतात, जे पण असेल ते गायच्या पाठीवरती हात फिरवायचा आहे आणि मग तुमची इच्छा जी पण काय आहे ते गाईला सांगायचं आहे. आणि त्यानंतर गोमातेला आपल्याला 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर थोडा वेळ तिथेच थांबायचं आहे. जवळपास जिथे कुठे गाईचं वासरू वगैरे असेल किंवा दुसरी गाय असेल तर त्यांना तुम्ही जे इतर केळी वगैरे म्हणा किंवा अजून वेगळी चपाती नेली असेल किंवा पुरणपोळी नेली असेल तर नैवेद्य जो पण काही घेऊन गेला असेल तो नैवेद्य पण गाईला आपल्याला खायला द्यायचा आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला सरळ घरी यायचं आहे. मध्येच कुठेही रस्त्यामध्ये थांबायचं नाही. घरी आल्यानंतर हातपाय धुवायचे आहे आणि मग आपल्याला जी पण काही कामं आहेत ती कामं आपल्याला आटपायची आहेत. आता वडाच्या झाडाचे आपण तर हा झाला उपाय आपल्याला गाईला खाऊ घालण्यासाठी, म्हणजे ज्यामुळे आपली कोणती इच्छा असेल ती पूर्ण होईल. आता वडाच्या झाडाला आपण बऱ्याच महिला काय करत असतात की काही चुका करत असतात ज्या गोष्टींची महिलांना माहिती नसते. आता आपण वडाच्या झाडाला फेऱ्या मारत असताना जो दोरा आपण गुंडाळत असतो तर त्या दोऱ्याला गाठ मारू नये, कारण की सगळा जो दोरा आहे तर तो दोरा आपल्याला तिथेच ठेवून यायचा असतो. म्हणून मग ह्या एक गोष्टीची महिलांनी काळजी घ्यायची आहे. ज्या महिला नवीन असतात, वटपौर्णिमा त्यांची पहिलीच असेल, त्यांच्या घरामध्ये इतर व्यक्ती कोण नसतील सांगण्यासाठी, किंवा बाहेरगावी राहत असतील त्या महिला तर त्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात, म्हणून मग त्या महिलांनी ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आणि शक्यतो गरोदर महिला असतील तर मग त्यांनी मग 6 महिन्यानंतरच पूजा करू नये, कारण 6 महिन्याच्या अगोदर जर त्या गरोदर महिला असतील तर त्या पूजा करू शकतात. आता जर तुमच्या भागांमध्ये गरोदर असल्यावर पण पूजा करत असतील वडाच्या झाडाची तर मग तुम्ही आवर्जून करू शकता. आता ह्या ज्या पूजा वगैरे करणार आहात वडाच्या झाडाची, त्यावेळेस तुमच्या घरातील ज्या रूढी परंपरा असतील त्या घरात इतर व्यक्तींना पण तुम्ही विचारून हे जे सण आहे तर अशा पद्धतीने मग तुम्ही साजरे करू शकता. तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका.